मुलीच्या मृतदेहासोबतच 4 महिने घरात राहिले। दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूमचा वापर। वडिलांना नेमकं काय करायचं होतं? उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक अशी हृदयद्रावक घटना समोर आली आहे ज्यानं सर्वांनाच हादरवून सोडलंय। इथे एका बंद घरामध्ये तब्बल 4 महिन्यानंतर एका 34 वर्षीय तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका अशाच डेली लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या मृत्यूनंतर तिचे वडील काही दिवस त्याच मृतदेहासोबत घरात राहिले आणि त्यानंतर घराला कुलूप लावून फरार झाले। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव प्रियंका होते आणि ती उच्च शिक्षित होती। तिचे वडील उदय भान बिस्वास हे शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झाले असून मूळचे बंगालचे रहिवासी आहेत। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंकाचा मृत्यू डिसेंबर 2025 मध्ये आजारपणामुळे झाला होता। मुलीच्या निधनामुळे प्रचंड दुःखात असल्याने आपण घर सोडून निघून गेलो होतो असा दावा वडिलांनी केलाय। प्रकरणाला वेगळे वळण मिळाले म्हणजे गेल्या 4 महिन्यांपासून वडील आणि मुलगी दोघांचाही काहीच पत्ता लागत नव्हता। वारंवार फोन करूनही संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत होते। त्यांनी आजूबाजूलाही चौकशी केली पण काहीच माहिती मिळाली नाही। शुक्रवार 10 एप्रिल रोजी अचानक या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं जेव्हा तरुणीचे वडील मेरठमधील बेगमबाग भागातील एका चहाच्या टपरीवर बसलेले आढळले। त्यांच्या पुतण्यानं विश्वजितनं त्यांना ओळखलं आणि इतर नातेवाईकांना बोलावून घेतलं। जेव्हा वडिलांना मुलीबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ती डेहराडूनमधील एका रुग्णालयात दाखल असल्याचं सांगितलं। मात्र नातेवाईकांना त्यांच्या बोलण्यावर संशय आल्यानं त्यांनी कसून चौकशी केली। त्यानंतर वडिलांनी जे सत्य सांगितलं ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। त्यांनी कबूल केलं की मुलीचा मृत्यू 4 ते 5 महिन्यांपूर्वीच झाला असून तिचा मृतदेह घरातच पडलेला आहे। या खुलाशानंतर तातडीने 112 क्रमांकावर पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचं कुलूप तोडलं आणि आत प्रवेश केला असता तरुणीचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह बेडवर पडलेला दिसला। घरामध्ये कचरा आणि रद्दीचा खच पडला होता आणि मृतदेहाचा तीव्र दुर्गंध येत होता। पोलिसांच्या माहितीनुसार खोलीत काही परफ्यूम स्प्रे देखील सापडले ज्यावरून दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही। वडिलांनी सुरुवातीला सांगितले होते की मुलीला कावीळ झाली होती आणि तिच्यावर जादूटोणा व तंत्रमंत्राद्वारे उपचार केले जात होते ज्या दरम्यान तिचा मृत्यू झाला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय।